जय महाराष्ट्र पब्लिक, गुड मॉर्निंग. काय म्हणता, कशा आहात सगळे मंडळी? आजचा सकाळचा ब्लॉग 8:30 वाजले. सकाळी ब्लॉग सुरू केला. तसंच मी शेतात आलो होतो मित्राच्या. तर मला न्यायची होती कलम झाडाची. हे जे फूल दिसते ना तुम्हाला, लाल फूल, त्या झाडाची कलम न्यायची होती लावासाठी. तर बरेच दिवस झाले लावतो करून राहिलो, त्याच्यासाठी आलो मी. आणि मंडळी काय म्हणते, तुमच्याकडे पाऊस वगैरे कसा आहे? चांगला आहे ना? आमच्याकडे पण मस्त आहे, बढिया आहे. टप्प्याटप्प्यानं बरोबर हिशोबशीर येऊन राहिला. जेव्हा काम पडून राहिलं तेव्हा. आता सध्या तर ऊन आहे कडक. तर मंडळी, नुकताच आपले जे लाडका भाऊ योजना, मेन आपला ब्लॉगचं कारण जे आहे, लाडका भाऊ योजना मुख्यमंत्री साहेबांना सुरू केलेली आहे. तर मंडळी, या योजनेचं खरं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. या योजनेचं खरं हे नाव आहे आपला लाडका भाऊ. जे मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ, हे योजनेचं नाव नाही आहे. कसं आहे, काही लोक म्हणत होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण काढलं, तर आता माझा लाडका भाऊ काढला. तर त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी असंच बोलून दिलं. तर बा आता माझ्या लाडक्या भावाचं काय, तर मग घ्या मग हे माझ्या लाडक्या भावासाठी. तर मंडळी, जसं तुम्हाला 1500 रुपये दर महिन्याले जे लेडीजसाठी बायासाठी केले आहे 1500 रुपये योजना सुरू, तसे तुम्हाला भेटणार नाही आहे, लक्षात ठेवा. सगळेजण जास्त नाचू नका, कारण खूप जणाले माहीत आहे, ज्याला माहीत आहे त्याच्यासाठी ठीक आहे. पण खूप जणांना माहीत नाही आहे की या योजनेचं खरं काय, कसं काय करावं लागते. तर सगळेले सरकार वाटत बसेन का 6000, 8000, 10000 असे जर वाटलेच झालं, त्याची वाट लागून जाईल. तर हे खरं म्हणजे काय याचं, की बस सारखं आपल्या गावरानी भाषेत सारखं तुम्हाला शॉर्टकटच्याच सांगून देतो मी, तुम्ही समजून जा. जास्त लंबा चढ जर सांगायला म्हटलं तर खूप लंबा आहे, मग छोट्या गोष्टी. तर शॉर्टकटमध्ये सांगतो मी ह्या ब्लॉगचं, म्हणजे या योजनेचं खरा रूप काय आहे. तर तुम्हाला कसे 8000 देतील, कसे 10000 देतील. तर मंडळी, याच्यासाठी पाहिजे 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, जसं तुमचं क्वालिफिकेशन असेल त्यानुसार तुम्हाला ते ट्रेनिंग देतील. आलं लक्षात? 12वी झाले तर 12वीनुसार ट्रेनिंग देते. ITI झाला असेल तर ITIनुसार तुम्हाला ट्रेनिंग करावं लागेल. ते 6 महिन्याचं ट्रेनिंग देतील आणि प्रत्येकाला 6 महिन्यासाठी तुम्हाला पेमेंट देतील. 6 महिन्याचं, त्या जे 6 महिने तुम्हाला ट्रेनिंग देऊन राहिले ना, त्या 6 महिन्याचं ट्रेनिंग देतील आणि त्या 6 महिन्यात तुम्ही काम करसान तर त्याचं तुम्हाला पेमेंट देतील. क्वालिफिकेशननुसार पेमेंट, जे 12वीवालेले 6000, ITI वालेले 8000, ग्रॅज्युएशनवालेले 10000, पोस्ट ग्रॅज्युएशन, असं काहीतरी आहे ते पेमेंटचं. तुम्हाला 6 महिने पूर्ण काम करून घ्यावं लागेल. 6 महिने पूर्ण ट्रेनिंग देतील. 6 महिने झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट देतील आणि तुम्हाला काहीतरी रस्ते दाखवतील, कंपन्या वगैरे, बा इथं तुम्हाला जॉब भेटू शकते, तुम्ही जा. हे सर्टिफिकेट आहे, तुम्ही 6 महिने प्रशिक्षण केलेलं. जसं ते ITI झाल्यानंतर करतात ना अप्रेंटिसशिप, तसं टाईप आहे. तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला असं 10000 आणि 8000 देत नाही बसतील. तर असं ते काम आहे आणि चांगलं पण आहे. ज्याची इच्छुक जे बा आता खूप जणं असतात, आता 10 जागा निघतात तर 10,000 फॉर्म जातात, त्याच्यातले फक्त 10च जणं लागतात ठराविक, बाकीचे काय करतील, बाकीचे घरी. तर तशा लोकांसाठी आहे. तर करू शकता, चांगलं पण आहे. ज्याची इच्छुक असेल तर तुम्ही नक्की फॉर्म भरा. चांगलं आहे, ट्रेनिंग वगैरे घेऊन पहा. जर समजा तुम्ही सध्या तुमचं एज्युकेशन झालं असेल, तुमचं शिक्षण झाल्यानंतरची हे गोष्ट आहे. शिक्षण सुरू असताना हे याला अट आहे, शिक्षण सुरू असताना हे करता येत नाही. खूप काही अटी आहेत. तर अशा प्रकारचं हे आपला लाडका भाऊ योजना हे मुख्यमंत्री साहेबांची आहे. तर खरं नाव सांगितलंच आहे मी तुम्हाला. नंतर ट्रेनिंग दिल्यानंतर मग तुम्ही पहा जॉब. तुम्ही स्वतःचा त्या ट्रेनिंग घेतल्यानंतर स्वतःचा काहीतरी बिझनेसही करू शकता. जसं समजा मोबाईलचं जे तुम्ही ट्रेनिंग घेतलं, मोबाईलची जे सर्व्हिसिंग आहे पूर्ण करणं, मोबाईलचं कसं काय पूर्ण तुम्ही जर शिकले मोबाईलचं काम, तर तुम्ही स्वतः जॉब पण करू शकता. म्हणजे त्यातून तुम्ही कंपनीत काम पण करू शकता आणि स्वतः जॉब पण करू शकता, असं त्याचा अर्थ आहे. तर तुम्हाला 6 महिने ट्रेनिंग देतील. तर अशा प्रकारे योजना आहे मित्रांनो. तर आपल्या शॉर्टकट आणि गावरानी भाषेत तुम्हाला सांगून दिलं. कसं आहे, खूप जणांना माहीत नाही आहे आणि प्रत्येक महिन्यात तुम्हाला पैसे वाटप करत नाही बसतील. ते 6 महिनेच पेमेंट देतील. जर त्या 6 महिन्यात तुम्ही घरी वापस आले किंवा 8-10 दिवस सुट्टीवर आले, त्या सुट्टीचं पेमेंट कपात होईल.
ते सुट्टी पण तुम्हाला कट करायला लागेल, त्याची गैरहजेरी लागल्या जाईल, अशा प्रकारचं ट्रेनिंग आहे. आणि हे ट्रेनिंग झाल्यानंतर जर गव्हर्मेंट विविध प्रकारचे जॉब जे जागा काढतील तिच्यात पण तुम्ही हे सर्टिफिकेट दाखवू शकता, कामही येतील. आणि याचं वय आहे फक्त 18 ते 35 वर्षापर्यंत हे करू शकता, नंतर नाही करू शकत. तर लक्षात असू द्या. तर मंडळी, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आपली काळजी घ्या, नेहमी हसत राहा, आनंदी राहा. तर जय महाराष्ट्र, जय शिवराय मंडळी.